नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत। तर 1 जानेवारीला माझ्या आईचा वाढदिवस होता, परंतु मला काही जाता आलं नाही। तर माझ्या मोठ्या ताईने आणि वहिनीने दोघींनी मिळूनच वाढदिवस साजरा केला। तर त्यांनी काही फोटो पाठवले होते मला, तर तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं म्हणून टाकले आहे मी ते। आणि आता मला बनवायचं होतं निंबाचं लोणचं। तर मी आधी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी फिरायला जायच्या आधी फक्त मिठामध्येच निंबाच्या फोडी घोळून ठेवल्या म्हणून, म्हणजे फोडी करून घेतल्या आणि त्यामध्ये फक्त मीठ टाकून ठेवलं होतं। तर मीठ टाकल्यामुळे काय झालं, ते मी फिरून येईपर्यंत 4 दिवसामध्येच इतकी छान फोड ती नरम पडली होती की हाताने पण तुटून राहिली होती। आणि जर आपण लोणच्या एक फोडीमध्ये सगळे मसाले, तिखट, मीठ एका वेळेस टाकलं ना, तर ती फोड अशी कडक येते, लवकर मुरत नाही। त्यामुळे काय करायचं, पहिले निंबाच्या फोडी कापून मिठामध्ये 2-3 दिवस घोळून ठेवायच्या आणि त्यानंतर मग त्यामध्ये सर्व मसाले टाकायचे। तर आता माझी फोड छान मुरली होती, म्हणजे हाताने पण तुटत होती। आता फक्त त्यामध्ये मसाले घालायचे होते। तर त्यासाठी मी पहिले माझे 40 निंब होते, तर त्यासाठी मी 2 ग्लास पहिले साखरेचा पाक बनवून घेतला। तर 2 ग्लास साखर घेतली आणि त्यामध्ये बिलकुल थोडं पाणी टाकलं आणि पाक बनवून घ्यायचा। आणि पाक साखर जास्त असल्यामुळे लवकर पाक तयार होतो। आणि साखरेचा पाक बनल्यानंतर मग मसाले भाजून घ्यायचे। तर आता एकीकडे साखरेचा पाक बनून राहिला आणि दुसरीकडे आता मी मसाले भाजणार आहे। तर मसाल्यामध्ये मी धने, सोप, थोडा ओवा, जिरं, मेथी आणि 1 हिरवी विलायची टाकली, एवढे मसाले। आणि धने फक्त 2 चम्मच आहे, बाकी सर्व छोट्या चम्मचने 1-1 चम्मचच आहे। तर आता ते मसाले भाजून घेणार आहे आणि एकीकडे पाक करायसाठी ठेवला आहे आणि एकीकडे मसाले भाजून घेणार आहे। तर आता पाक होतच आला आहे। तर पाक सारखं ढवळत पण नाही राहायचं, पण पहिले पाणी टाकल्यानंतर थोडं एकसारखं फिरवायचं, कारण एकसारखं फिरवल्यामुळे साखर जळत नाही, म्हणजे बुडायला लागत नाही। तर आता पाक होत आला आहे। तर आता मी एकीकडे मसाले भाजून घेणार आहे। जे आपण मसाले घेतले तेवढे कमी आचे, गॅस कमी ठेवून मसाले भाजून घ्यायचे, म्हणजे थोडे लालसर येईपर्यंत आणि त्याचा सुगंध सुटेपर्यंत मसाले छान भाजून घ्यायचे। आणि आता पाक पण झाला आहे माझा, त्यावर थोडी किंचितशी साखर उमटली आहे। तर आता ते जे मसाले भाजले ते मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घेतले, खूप बारीक नाही केले, थोडं जाडसरच ठेवायचं। आणि आता तो पूर्ण मसाला साखरेच्या पाकामध्ये टाकून घ्यायचा। आणि आता आपल्याला यामध्ये तिखट पण टाकायचं आहे। साखर अशी जास्त असल्यामुळे थोडी साखरसारखीच, म्हणजे साखर उमटणार पाकावर, परंतु आपण निंबाच्या फोडी टाकल्यानंतर ही सगळी साखर विरघळून जाणार। परंतु साखरेचा पाकच बनवायचा, खूप छान लोणचं होते। आणि आता मी 1 चम्मच तिखट टाकलं आहे मोठ्या चम्मचने, कारण लहान मुलं खातात, त्यामुळे जास्त तिखट पण नाही करायचं, जे आपल्याला पाहिजे तेवढं तिखट टाकायचं। जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर 2 चम्मच तिखट टाका, अन्यथा मी एकच चम्मच टाका। तर आणि बघा किती छान फोड मुरली आहे ती मिठात ठेवल्यामुळे। आणि आता फोड पण छान मुरली आणि मसाले पण टाकले। आता मीठ टाकायची काही गरज नाही, कारण आपण आधीच निंबाच्या फोड्यामध्ये मीठ टाकलं होतं। तर मी 40 निंब होतं, तर 3 वाट्या मीठ टाकलं होतं, मोठ्या वाटीने। तुम्हाला जर पाहायचं असेल तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी ते शेअर केलं आहे, जे किती वाट्या मीठ टाकलं आहे ते। तर आता पाक पूर्ण तयार झाल्यानंतर त्यामध्ये सगळे मसाले घालून घेतले आणि आता त्या मसाल्यामध्ये ह्या सगळ्या फोडी मिक्स करून घ्यायच्या। आणि पूर्ण मिक्स झाल्यानंतर मग हळद टाकायची। तर मी पहिले थोडी किंचित हळद टाकली होती जेव्हा फोडीमध्ये मीठ टाकलं होतं तेव्हाच। तर आता पुन्हा पण मीठ, म्हणजे हळद टाकायची। तर 1.5 चम्मच हळद टाकून घेतली आणि पुन्हा याला 2-3 दिवस कढईमध्येच मुरू द्यायचं, किंवा बरणीमध्ये पण टाकून मुरू देऊ शकता, परंतु मी कढईमध्येच ठेवलं आणि छान झालं लोणचं। बघा किती सुंदर पाक झाला आहे त्याचा। आणि हा रस्सा इतका घट्ट होता छान की चव पण खूप सुंदर येते। आणि पूर्ण लोणचं तयार झाल्यानंतर यामध्ये थोडं किंचित चवीपुरतंच काळं मीठ टाकायचं। तर आता ह्या लोणच्याला 3 दिवस झाले आहे माझ्या, आता मला भरणीत भरायचं आहे। तर बघा ना किती सुंदर कलर आला आहे आणि तुम्ही खाऊन बघाल ना तर खूपच छान लागते लोणचं। तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून पहा। लोणच्यामध्ये मी कोणती सिक्रेट वस्तू टाकली ते तुम्हाला समजलंच असेल, तर काळं मीठ। काळ्या मिठाने इतकी सुंदर चव येते लोणच्याला का खूप छान।
तर अशा पद्धतीने मी निंबाचं लोणचं बनवते. तर ही आणि मुलं जर भाजी खात नसेल तर या लोणच्याचा रस्सा घ्यायचा, पोळीला लावायचा आणि छान रोल करून द्यायचं. मुलं आवडीने खातील. तर अशा पद्धतीने लोणच्याची रेसिपी मी दाखवली आहे. आणि ही रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.